हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. घरी गेल्यावर काय झोपा काढायला ते काढा बरं का. इथं झोपा काढल्या पहिले काय करायचं होता येईल तेवढं. जे आजारी ते थकलेत नाहीच त्यांचा विषय सोडून द्या. हा सोनं वाटप असल्यावर किती येतात आणि नाही मोठं सोनं आहे बरं का. ईश्वरीच्या पलीकडचा खेळ आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुढे येऊन बसा चला. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पंढरीनाथ भगवान की, सब संतन की जय. अलीकडे सांगतो वायर पुढे. मी ना अनुग्रह घेतल्या म्हणजे तुमच्या अगोदर सांगते, माझ्या भावाचा विषय सांगते अगोदर. मग असंच आम्ही मित्र म्हणजे असं कामाला जायचं होतं तिथं. तो ना सारखा म्हणजे असं पारगावच सांगायचं आम्हाला. दत्ता सारखं पारगावचं सांगायचं, पण आमच्या ह्या कानानं ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं. आई म्हणायचं आम्ही 5-6 जणी कामाला आहे, तो पैशाकडे पाहत नाही काहीच नाही. मग मी त्याला म्हटलं अरे तू पैशाकडे बघ म्हणलं, आम्ही बसतो तुझ्याजवळ, तू सांगतो आम्हाला देवाचं, पण आम्ही ना संध्याकाळी घरी जायच्या टायमाच्या कानानं ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं. असं वाटायचं हा का म्हणून असं म्हणजे करतो बा, काही एवढा पैशाकडे पाहत नाही काही नाही, आम्हाला देवाचं सांगतो तो. पण मग असं म्हणजे 3-4 वर्ष गेले आमचे असेच गेले, असेच म्हणजे पाण्यातच गेले समजायचे ते. मग नंतर त्यांनी काय केलं, एकदा मला म्हणे तू एकदा चाल म्हणे माझ्या बरोबर, फक्त एकदा चाल म्हणे, पाहिजे भाडं मी भरतो म्हणे, तू फक्त चाल म्हणे. म्हटलं अरे माझं नाही जमायचं, नाही म्हणून तू चाल म्हणे एकदा. असं 1 वर्ष 2 वर्ष गेले, गेलोच. मग एकदा गेलो, भाऊंचं कीर्तन ऐकलं ना, तर लगेच त्याच दिवशी मी माळ घालून घेतली. म्हटलं नाही मला ना अनुग्रह घ्यायचा. हो मला अनुग्रह सुद्धा देत नव्हते. हो म्हणे पुढच्या वेळेस आला मग अनुग्रह देतो म्हणे. म्हटलं नाही हो मला अनुग्रह घ्यायचंय. तेव्हा तिथून पुढं म्हणजे 2-3 कीर्तन झाले भाऊचे. मग असं वाटायला लागलं तर भाऊ आम्हाला सांगत होता, पण आमचे असेच व्यस्त दिवस गेले. अशी इतकं हे वाटायचं ना. अजून सुद्धा भाऊच आहे ना असं पावलं ते येतं भावड्या भाऊच का आमचे लय दिवस असेच गेले बा. अनुग्रह अगोदर घेतला असता भरपूर म्हणजे असंही भेटलं असतं, ज्ञान भेटलं असतं आपल्याला. एक ना माझा ना खूप हात दुखत होता, इतकं म्हणजे ना असं कामच करूच वाटत नव्हतं. असं वाटायचं काय करावं काही नाही, दवाखाना करून पण वैतागले. मग असंच एक दिवस गुरुवारच्या दिवशी बसले, भाऊ आला. भाऊ मला म्हणतो अगं कमी झोपली. म्हणलं अरे माझा हातच लय दुखू राहिला, काय करावं तेच समजाना. म्हणून चल म्हणे आपण आहे ना ते मच्छिंद्रनाथ स्थान आहे म्हणे, आपण तिथं जाऊ. म्हटलं अरे नको लवकर नाही येणं व्हायचं नाही, चाल म्हणे आपला 1च नंबर लागल म्हणे. म्हटलं चालू. मी तसेच बसले गाडीवर गेले. भाऊजाईला पण यायचं होतं. मग भाऊजाईचं म्हणजे असं त्यांच्या अंगात हवा यायची आणि 10-12 पेशंट काढायचे ते. मग पहिले भाऊजाईचा नंबर झाला आणि माझ्या नंबराला बसले. मी बसले माझ्या नंबराला आणि लगेच ते म्हणे असं तू देवीला काही कबूल केलंय म्हणे. म्हटलं नाही. मग डोळे लावले, मी असे डोळे लावले आणि माझं लगेच नामस्मरण चालू झालं. ते 12-13 पेशंट काढताना ना त्यांचं म्हणजे ना पूर्ण डोळ्यातून पाणी ना पाय पण धरी ना, आणि डोळ्यातून पण इतकं पाणी यायला लागलं, इतकं पाणी यायला लागलं. ते म्हणजे नेमकं झालं काय म्हणे तेच समजा ना. म्हणजे त्यांनी ना 5-10 मिनिटांनी ते हातपाय सुद्धा धरी ना, एवढं नामस्मरणामध्ये ताकद आहे, ताकद एवढी ना. ते म्हणे नेमकं तू काय करत होती मनामध्ये. म्हटलं मी माझं नामस्मरण करत होते. म्हटलं त्याच्यामुळेच तुमचं म्हणजे असं झालं. म्हटलं तेव्हापासून असं विषय सोडून दिला, किती हात दुखला ना तरी मी घरीला झोपून घेते आणि नामस्मरण करते, पण असं कुठंच जात नाही.
आपटे ना अक्षय तृतीयेच्या आगल्या दिवशी ना भाऊ आले चिंचवडला, याला आले रस्ते सोरेगावला आले. पण ती मेसेज टाकला मला म्हणे असं भाऊ आले बर का. पण मी ना आगल्या दिवशी नाही पाहिला, दुसऱ्या दिवशी पाहिला. म्हटलं आता ना आपण पटकन आवरा आणि भाऊना भेटायला जाऊ म्हटलं. गेलो अख्खा नांगरटीनं गेले मी भेटायला भाऊला. पण भाऊ 5 वाजता चिंचपूरला आले होते. भाऊ आले पण मग मी ना तिथं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं, घरी आले. म्हटलं आता जाऊ दे, आपण नशिबातच नव्हतं भाऊंचं दर्शन. भाऊंनी ना असं म्हणजे घरी गेल्यानंतर माहिती डोक्यामध्येच भाऊंनी मला दर्शन दिलं नाही. भाऊंनी दर्शन दिलं नाही. भाऊ अक्षय तृतीय दिवशी ना उपवास करून भाऊने माझ्या इथं जेवायला आले. तर माझ्या इथे ना पूर्णाच्या पोळ्या करायच्या होत्या. तर माझ्या इथे ना चांगले गहू सुद्धा नव्हते. भाऊनी ना कोकणाच्या गावाच्या पोळ्या खाल्ल्या. तरी भाऊ मला म्हणे आगाले मस्त स्वयंपाक केला म्हणे तू. मला भाऊ पोळ्या चांगल्या नव्हत्या. आगा म्हणे लय छान पोळ्या केल्या म्हणे. मला 2-3 दिवस इतकंच जेवायला बसलं की इतकं देण्याचं भाऊंचं. भाऊ इकडं चिंचपूरला राहायचे तरी पण मला इतकं कसं वाटायचं भाऊ माझ्या इथं आले, भाऊने माझ्या इथं याची पोळ्या खाल्ल्या म्हणून. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यानंतर गदा द्यायची. बोला. चला गदा द्यायची. चला ती कोण करेन दुसरं लगेच बाबूने सांगितले. धन्यवाद वैशालीताई शिर्के. त्यांचा अनुभव इतका दिव्य आहे महाराज. सांगायचं असं का अनुग्रहाची शक्ती काय असते. आणि अनुग्रह आपल्याला फक्त मंत्र वाटतो, पण आपण श्लोक म्हणतो ना, ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य. हे सगळ्या मंत्रांचा गुरुमंत्र हा राजा असतो. हे ताईंना सांगायचं होतं. त्यांना एक हाताची व्याधी झाली होती म्हणून एक मच्छिंद्रनाथांचं ठाणं होतं. आता वास्तविक ती विद्या पण नाथांचीच आहे, पण ही आपली अनुग्रह म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्या आहे. अनुभव त्यांना आला महाराज. अक्षरशः तो पाहणारा माणूस आहे ना, पाहणारी जी व्यक्ती आमच्या गावातली. या ताईच्या समोर, ताई समोर जेव्हा जाऊन बसली, ताईचं नामस्मरण आता चालू झालं ना, तर ती पाहणारी व्यक्तीच 10-15 मिनिटं शुद्धीवरच नव्हती. नंतर त्या व्यक्तीला 2 जणांनी धरून उठवावं लागलं. ही अनुग्रहाची शक्ती आहे. म्हणून ताईंना धन्यवाद, त्यांनी अनुभव सांगितला. चला पुढचं प्रवचन कोण करायचं.